अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून जवाहर गेट बुधवार परिसरात भाजपाच्या प्रचार सभेने राजकीय वातावरण तापले आहे। भाजपाचे अधिकृत उमेदवार अविनाश देऊळकर, विवेक कलोती, संगीता बुरंगे आणि गंगाताई खारकर यांच्या प्रचाराकरिता माजी मंत्री आमदार संजय कुटे आणि माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी जोरदार सभा घेतली आहे। जवाहर गेट बुधवारा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या प्रचार सभेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या सभेला संबोधित करताना माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी अमरावतीच्या विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले। माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की जवाहर गेट बुधवारा परिसरातील नागरिकांना आजही रस्ते, पाणी, नाली व्यवस्था, वीज अशा मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे। मात्र येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेची पूर्ण सत्ता भाजपाकडे दिली तर अमरावती शहर विकासापासून वंचित राहणार नाही। अमरावतीचा येणारा महापौर भाजपाचाच असावा, यासाठी प्रत्येक प्रभागातून कमळ चिन्हावर उभे असलेले उमेदवार निवडून द्या, असे स्पष्ट आवाहन डॉक्टर रणजित पाटील यांनी नागरिकांना केले। या सभेत भाजपाच्या उमेदवारांनीही आपली भूमिका मांडत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले। प्रचार सभेदरम्यान घोषणाबाजी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले। जवाहर गेट बुधवार परिसरातील ही सभा अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपासाठी महत्त्वाची मानली जात आहे। आता मतदार कोणाला कौल देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल।